मेष राशी 2025. मेष व्यक्ती कोणत्याही स्तरावर असल्या तरी त्यांच्या क्षेत्रात अतुलनीय कामे करू शकतात. अतिशय कृतिशील, गतिशील आणि प्रगतिशील अशी ही रास आहे. या वर्षी राशीच्या लाभस्थानातून आणि व्ययस्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. आतापर्यंत करिअर कामाच्या बाबतीत उशिरा का होईना पण चांगली फळे तुम्हाला नक्कीच मिळालेली असतील. आता ही फळे कशी टिकवायची, त्यासाठी नक्की काय करायचे हे आता तुम्हाला ठरवावे लागेल. तसेच राशीच्या द्वितीय आणि तृतीय स्थानातून गुरुचे होणारे भ्रमण तुम्हाला मिश्र फळे देणारे ठरणार आहे. परंतु गुरुच्या या भ्रमणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगलीच फळे मिळणार आहेत. आर्थिक अडचणी जास्तीत जास्त दूर होणार आहेत. स्वपराक्रमाने तुम्ही पुढे जाणार आहात. 29 मे 2025 पर्यंत राहूचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होणार असून त्यानंतर राशीच्या लाभस्थानातून म्हणजे कुंभेतून राहूचे भ्रमण चालू होईल. राशीच्या लाभस्थानातून होणारे हे राहूचे भ्रमण तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी देऊन जाईल. थोडी चिकाटी आणि संयम ठेवलात तर बाजी मारून जाल. इच्छाशक्ती देखील वाढणार आहे. आता साधारणपणे महिन्यानुसार या वर्षीचे राशी भविष्य काय आहे ते पाहूया. जानेवारी 2025. आपल्या भल्यासाठी काही तत्वे बाजूला ठेवून वागलात तर बिघडले कुठे. सरळ मार्गाने वागल्यास यश मिळण्यास विलंब होत असला तरीही गैरमार्गाचा अवलंब टाळा. तुमच्या हिताच्या आड येणाऱ्याला योग्य जागा दाखवून द्याच, परंतु युक्तीने. गुंतवणूक टाळा. या महिन्यात लोक तुमचा सल्ला घेतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्तम वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात तुमचे वरिष्ठही सहभागी होतील. नवीन वर्ष आणि नवीन संधी यांचे गणित चांगले बसेल. त्यामुळे जीवनात भरभराट होईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. त्यासाठी योग्य नियोजनही कराल. घराकडे यावेळी जातीने लक्ष द्याल. फेब्रुवारी 2025. अर्थप्राप्तीचा महिना आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल काळ. मित्रपरिवारात वाढ संभवते. जमीन जुमला अथवा राहती जागा याबाबतचे प्रश्न मार्गी लागण्याची देखील या महिन्यात शक्यता आहे. प्रेमवीरांना प्रतिसादाची अपेक्षा खूप राहील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. खूप कष्ट कराल आणि त्यामध्ये यशही मिळेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न लवकर मार्गी लागणार नाहीत. झोपेच्या तक्रारी जाणवतील. वाचनाचा छंद जोपासाल. गोड बोलून कामे करून घ्याल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे देखील कल राहील. मार्च 2025. सध्या ग्रहमान तसे अनुकूल आहे. मात्र कामकाजाकडे केलेले दुर्लक्ष महिन्याच्या उत्तरार्धात महागात पडू शकते. सतर्क राहा. दुसऱ्याच्या आश्वासनावर महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक पातळीवर नियोजनात कसूर नको. अनावश्यक खर्च टाळा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या जबाबदारीचे काम तुमच्यावर सोपवतील. ते तेवढ्याच नेटाने तुम्ही पार पाडणार आहात. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. पैसा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय तुमच्या समोर उपलब्ध होतील. त्याच्या आवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला राहणार आहे. घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी थोडे मतभेद होण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळी नियोजन चुकू शकते. त्याची काळजी घ्यावी लागेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत मनःशांती बिघडू न देण्याची तुम्ही काळजी घ्या. एप्रिल 2025. महिन्याचा पूर्वार्ध तसा अनुकूल आहे. काही प्रसंगी तडजोड करून पुढे जावे लागणार आहे. विरोधकांचे डावपेच तुम्ही उधळून लावू शकाल. जमा खर्चाचे गणित सोडवणे कठीण जाईल असे दिसते. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी तुम्हाला सांभाळावी लागेल. सर्व बाबतीत अलिप्त राहण्याचा तुमच्या घरातील मंडळींना खूप त्रास होणार आहे. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील.
तातडीने एखादा निर्णय घ्यायचा अविचारही हातून घडू शकतो. तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे सल्ले तुम्हाला उपयोगी पडतील. काही ठिकाणी तुमचे काम तुमच्या हातून एवढे चांगले होईल की तुमचे तेथे कौतुक होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुखावून जाल. लेखकांच्या हातून उत्कृष्ट लिखाण या महिन्यात होईल. मे 2025. केलेल्या कामाचा मोबदला किती मिळणार हे बघत बसलात तर प्रगती सुटेल. विरोधकांच्या संख्येत वाढ होणार नाही याची पदोपदी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान, प्रसिद्धी मिळेल. अपचनाचे विकार संभवतात. ध्येयपूर्ती होण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवाल. तुमच्या कल्पना खूप चांगल्या असतील, त्या लोकांना आवडतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक वेळी स्वतः काम करण्याचा आग्रह सोडावा लागेल. काही कामे दुसऱ्यांकडूनही करून घ्या. वैवाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले लाभेल. महिन्याच्या शेवटी प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी. जून 2025. महिन्याचा पूर्वार्ध तेवढा अनुकूल नाही, परंतु तुम्ही सतर्क राहिला तर बऱ्याच गोष्टी साध्य करू शकाल. आर्थिक व्यवहाराचे प्रस्ताव सखोल अभ्यास करून विचारपूर्वक स्वीकारा. काहींना डोळ्याच्या विकारांपासून त्रास संभवतो. उत्तरार्धात जमिनीबाबतचे प्रश्न सुटतील. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील. घरामध्ये तरुण वर्गाची ये-जा वाढल्यामुळे घरातील वातावरण हलके फुलके राहील. राजकारणात वावरत असलेल्या गुप्तशत्रूला तोंड द्यावे लागेल. काही गोष्टी सहन जरी केल्या तरी कधी कधी रागाचा पारा वाढेल. वैवाहिक जीवनात सौख्याच्या बाबतीमध्ये मिश्र फळे मिळतील. आर्थिक बाजू थोडी डळमळीत होऊ शकते, त्यामुळे थोडी धावपळ होईल, परंतु हाती घेतलेले काम पूर्ण कराल. जुलै 2025. या महिन्याच्या पूर्वार्धात लाभत असलेले रवीचे पाठबळ ही सांप्रत जमेची बाजू. तुमच्या यशाचे प्रमाण वाढेल. आर्थिक प्राप्तीचे योग चालून येतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. उत्तरार्धात मात्र थोडे सावधगिरीने वागा. या महिन्यात थोडे मुडी किंवा एकलकोंडे होण्याचा संभव आहे. नोकरी धंद्यात कल्पकतेने नवनवीन प्रयोग कराल आणि तुमच्या बुद्धीचे कौतुक होईल. या महिन्यात कोणत्याही किरकोळ गोष्टींचा बाऊ करू नये. प्रचंड चिकाटी ठेवाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष कमी द्यावे, नाहीतर त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठराल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे निवांत राहाल. ज्यांना मणक्याचे दुखणे आहे त्यांनी हलगर्जीपणा करू नये. ऑगस्ट 2025. सध्याचे ग्रहमान पूर्णपणे अनुकूल नसले तरी काळजीचे कारण नाही. शनीच्या प्रतिकूलतेमुळे अधिक सावध राहावे लागेल हे मात्र खरे. घरातील कलह घरातच मिटवा. मंगळ बुधाची कृपा लाभते आहे. अडचणीतून योग्य मार्ग काढू शकाल. तुमची आक्रमक प्रवृत्ती या महिन्यात थोडी उफाळून येणार आहे. थोडे हेकेखोर आणि हट्टी बनाल. खूप दूरचा विचार केला तर आत्ताच्या हत्ती संधी निघून जाऊ शकतात. राजकारणातील लोकांचे उत्तम नेतृत्व जनमानसाचा ठाव घेईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी व्यवसायात कामाची पद्धत खूप छान राहील, त्यामुळे कामाची गती वाढेल. कलाकारांना चांगला काळ आहे. महिला घरामध्ये जास्त लक्ष देतील. डोळ्यांचे आरोग्य जपायला हवे. वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संगीताशी निगडित व्यवसाय चांगले चालतील. सप्टेंबर 2025. सांप्रत आपली कामे आपण करणे हेच योग्य. महिन्याच्या पूर्वार्धात लाभत असलेली मंगळ शुक्र यांची अनुकूलता ही एक जमेची बाजू. मित्रपरिवारात मदतीचा हात देताना दोनदा विचार करा. उत्तरार्धात रवीचे पाठबळ मिळेल. तुमचे व्यावहारिक अंदाज खरे ठरतील. सकारात्मक वृत्ती ठेवली तर यश फार दूर राहणार नाही. वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. कफ प्रकृतीच्या लोकांनी
खाण्यापिण्यावर बंधन ठेवायला हवे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी जेवणाच्या वेळा सांभाळाव्यात. यांच्या प्रवासाचे योग येतील. मनशांतीसाठी थोडे ध्यान करावे. नावलौकिक प्रसिद्धी मिळेल. कोणत्याही व्यक्तीविषयी मनात आकस ठेवू नये. ऑक्टोबर 2025 या महिन्यात आपल्या हाती नेमका गरजेपुरता पैसा असेल. अनावश्यक खर्च टाळावेच लागतील. नोकरी व्यवसायातील कटकटी वाढल्या तरी तुम्ही त्या योग्य पद्धतीने हाताळू शकाल. उत्तरार्धात कुटुंबातील व्यक्तींसाठी तुम्हाला अधिक वेळ द्यावा लागेल. स्वप्न तर खूप पाहाल आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही खूप कराल. तुमची निर्मिती क्षमता ही चांगली राहणार आहे. धंद्यासाठी आवश्यक कर्जही मिळेल. नोकरीमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. तुमच्या कामसवृत्तीमुळे अनेक प्रकारचे लाभ होतील. कामाचा वेग वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. या महिन्यात आत्मविश्वास वाढेल आणि मन आनंदी उत्साही राहील. जे जे अवघड आहे तेथे करण्याकडे कल राहील. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना हा महिना घडामोडीचा जाणार आहे. नोव्हेंबर 2025 अथक परिश्रमाची तयारी व स्वावलंबी धोरणाचा अवलंब करून आपली उद्दिष्टे साध्य करावी लागतील. कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणामुळे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता जाणवते. प्रवासाचे योग संभवतात, मात्र ते अधिक खर्चिक असतील. कोणत्याही परिस्थितीचा भेद करून तुमच्या पुढे येण्याच्या इच्छेला पूरक वातावरण लाभेल. अडचणींवर मात करून अनेक कामे मार्गी लावाल. खेळाडूंना लाभदायक महिना आहे. छोट्या कारखानदारांना विशेष यश मिळेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. बौद्धिक क्षेत्रात मान सन्मानाचे योग येतील. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. डिसेंबर 2025 सध्या तरी व्यापातून सहजासहजी सुटका होणे तसे अवघडच. कठोर परिश्रम हाच तुमच्या यशाचा मंत्र ठरणार आहे. हाती असलेली कामे एकाग्रतेने करा. तुमच्या चुकांवर बोट ठेवण्याची संधी कार्यक्षेत्रातील विरोधकांना अजिबात देऊ नका. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. कामाच्या ठिकाणी आपला उत्तम ठसा उमटवाल. व्यवसायात कोणत्याही मेहनत न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. स्पर्धेला तोंड द्याल त्यावेळी प्रयत्नांना जास्त महत्त्व द्या. संततीच्या वागण्याचा थोडा त्रास होऊ शकतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. तुमच्या पराक्रमाला झळाळी देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा जरूर करून घ्या. प्रेमात पडलेल्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.